क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय असणार आहे, क्रोमोझोमची जी नॉर्मली संख्या असत्या किती असते ती 46 म्हणजे किती 46 असतात. मग ॲक्च्युअली एक क्रोमोझोम पहिला कुठं असतात बघा, आपला हा DNA असा हा DNA असतो, ही रिबन आहे DNAची. DNAमध्ये काय असणार आहे, DNA कुठं असतो, केंद्रकात असतो. मग केंद्रकात ह्या DNAवरती काय असतात, हे क्रोमोझोम्स असतात. ह्या क्रोमोझोमचा नॉर्मली आकडा असतो तो 46 असतो. पण ह्या 46च्या आकड्यात जर काहीतरी कमी जास्तपणा म्हणजे कधी 47 असले, कधी एक क्रोमोझोम कमी म्हणजे 45च टोटल झाले, तर ही कंडिशन असते ती ॲबनॉर्मॅलिटीज असत्या. मग ह्या 46चं डिवायडेशन ॲक्च्युअल बॉडीमध्ये कसं असतं, तर जे 44 यातले असतात ते असतात बॉडी कॅरेक्टरशी रिलेटेड. म्हणजे हे काय डिसाईड करणार आहे की तुमच्या बॉडीचं हेअरचं शेप कसा असेल, किंवा हेअर कर्ली असतील किंवा स्ट्रेट असतील, बॉडी कलर असेल, फेअर असेल, डार्क असेल, डिम असेल. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळे कॅरेक्टर जे बॉडीचे आहेत ते डिसाईड करायचं हे काम 44 क्रोमोझोम्स करतात. आणि राहिलेले जे 2 असणार आहेत ते असतात सेक्स क्रोमोझोम्स. म्हणजे आयदर तुम्ही मेल असणार आहे की फिमेल असणार आहे हे डिसाईड करायचं काम कोण करणार आहे, हे 2 बॉडीत असलेले सेक्स क्रोमोझोम्स. मग असे हे टोटली किती होतात, 44 प्लस हे 2 ते झाले 46. मग ही कंडिशन कुठली असणार आहे, नॉर्मलची. ठीक आहे, नॉर्मल. पण ह्या नंबरमध्ये जर काहीतरी कमी जास्तपणा असेल तर ती कंडिशन असणार आहे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. मग त्या कंडिशनच्या आधारे क्रोमोझोमल डिसीज जे असणार आहेत त्याचं 3 भागात डिवायडेशन आहे, किंवा ते 3 डिसीज आहेत. कुठले आहेत तर ते 1 नंबरला डाऊन सिंड्रोम आहे, इथं आपला टर्नर सिंड्रोम आहे, आणि इथं कॉर्नफिशर सिंड्रोम आहे. ठीक आहे. हे 3 डिसऑर्डर आणि त्याच्यात क्रोमोझोमची संख्या आणि त्याच्यात ॲक्च्युअल कसं होतं की ट्रायझोमी कुठं आहे, मोनोझोमी कुठं आहे, कुठे एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे, आणि त्याचं लक्षण किंवा त्याच्यात ॲबनॉर्मॅलिटीज कुठल्या आढळतात ते फक्त इथं लक्षात ठेवला की संपलं, एवढा पॉईंट आपला संपला. ठीक आहे. बघा पहिला डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये काय कंडिशन असणार आहे, 44 प्लस 1 म्हणजे टोटल किती क्रोमोझोम्स असणार आहेत, 45 असणार आहेत. तर ते कसं, तर इथं काय असतं, 21व्या क्रोमोझोमची जी जोडी आहे तिथं 21व्यामध्ये काय असतात, एक एक्स्ट्रा असतो. एक क्रोमोझोम 21व्या जोडीवर काय असतो, एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो. म्हणून इथं काय म्हणलं आहे, ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. ठीक आहे. म्हणजे तिथं 21च्या ठिकाणी 2 म्हणजे जोडी कशी बसणार आहे, इकडे इकडे ही जोडी बनणार आहे. पण इथं काय असणार आहे, एक एक्स्ट्रा असणार आहे. मग इथं काय मिळत, मग किती झाले, इथं 3 झाले. म्हणून हे म्हणजेच काय, ट्रायझोमी. ठीक आहे. मग आता पुढं ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. मग हा डाऊन सिंड्रोम कुणाच्यात आढळणार आहे, इन्फंट म्हणजे काय, नवजात जे शिशु असणार आहे, छोटं बाळ असणार आहे त्याच्यात डाऊन सिंड्रोम असणार आहे. डाऊन सिंड्रोम आता इथं कशात लक्षात, इन्फंटमध्ये डाऊन आपण म्हणतो की लहान मुलांना तू डाऊन आहेस, डल आहेस. असे वर्ड कुणाला आपण वापरतो, लहान मुलांना. मग इथं कसं लक्षात ठेवायचं, डाऊन सिंड्रोम कुणाच्यात आढळणार आहे, इन्फंटमध्ये, नवजात शिशुमध्ये. ठीक आहे. मग इथं कसं, तिथं कशा कंडिशन दिसतात, डाऊन म्हणजे काय म्हणतात, मेंटली रिटार्डेड असणार आहे. तो लहान बाळ कसं असणार आहे, मेंटली रिटार्डेड म्हणजे थोडंसं स्लो असेल मेंटली, किंवा थोडंसं नॉर्मली जी मुलं असतात त्यांच्यापेक्षा थोडंसं डाऊन असेल तो. ही कंडिशन कुठं असणार आहे, ह्या डाऊन सिंड्रोममध्ये. ठीक आहे. मग त्यामध्ये दुसरी कुठली लक्षणं आहेत, त्याचं लाईफस्पॅन असणार आहे ते शॉर्ट असणार आहे, ते जास्त काळ जगणार नाही आहे, 16 ते 20 वर्ष ते जगतं. ठीक आहे. त्याचं मेंटली रिटार्डेड असणार आहे, थोडंसं स्लो असणार आहे त्याची बुद्धी. त्यानंतर शॉर्ट लाईफस्पॅन असणार आहे त्याचा, आणि शॉर्ट हाईट असेल, नेक असेल, म्हणजे नॉर्मलीपेक्षा थोड्या ॲबनॉर्मॅलिटीज असणे. तो कुठला सिंड्रोम असणार आहे, डाऊन सिंड्रोम. हा कधी होतो तर ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम, 21व्या क्रोमोझोममध्ये जर एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असेल. ठीक आहे. 21व्या क्रोमोझोममध्ये जर एक्स्ट्रा असेल एक क्रोमोझोम तर तिथं काय असणार आहे, हा आपला डाऊन सिंड्रोम होणार आहे. ठीक आहे. डाऊन सिंड्रोम झाला. आता टर्नर सिंड्रोममध्ये काय कंडिशन असते, 44 प्लस एक्स हे एक्स जे असते ना, एक्स आणि वाय हे काय असतात, सेक्स क्रोमोझोम्स असतात. सेक्स क्रोमोझोम हे काय काम करतात, बॉडीचं सेक्स लिंग डिसाईड करायचं काम कोण करतात, हे सेक्स क्रोमोझोम्स एक्स आणि वाय. जर तो एखादा मेल असेल तर मेलमध्ये काय कंडिशन असते, 44 प्लस एक्स वाय, आणि फिमेलमध्ये असता 44 प्लस
XX ही नॉर्मल झालं. मग आता टर्नर सिंड्रोममध्ये काय असते 44 + X म्हणजेच मोनोझोमी ऑफ X क्रोमोझोम. मोनोझोमी ऑफ X क्रोमोझोम एक क्रोमोझोम पाहिजे. इथं कशी कंडिशन पाहिजे होती 44 + X. ही जर कंडिशन असते तर नॉर्मल म्हटलं असतो आपण. पण इथं काय होतं की हा जो X इथं नसतोच. मग इथं काय म्हणतात मोनोझोमी ऑफ X. ठीक आहे. मग हा कुठं आढळतो फिमेलमध्ये. मोनोझोमी एक X आहे. आपल्याला माहिती आहे की फिमेलची कशी कंडिशन असणार आहे 44 + X. मग इथं एकच X आहे. मग कुठं आढळणार आहे फिमेलमध्ये टर्नर सिंड्रोम. मग इथं काय असतं स्टरिलिटी असतं ना. ती जी फिमेल असणार आहे ती स्टराईल असणार आहे म्हणजे बाळाला जन्म देऊ शकणार नाही अशी फिमेल असणार आहे. इथं काय झालं असतं ॲक्च्युअलमध्ये इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. बॉलचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असणार आहेत. आयदर तिथं ओव्हरी असते. फिमेलमध्ये आपल्याला माहिती आहे की ओव्हरी असत्या. हिची प्रॉपर काय झालेली नसणार आहे ग्रोथ झालेली नसणार आहे. म्हणून ती फिमेल कशी असणार आहे स्टराईल असणार आहे. आलं लक्षात. आपला हा टर्नर सिंड्रोममध्ये काय असणार आहे तर 44 + X कंडिशन असणार आहे. मोनोझोमी ऑफ X म्हणजे एकच X असणार आहे. एक X नसणार आहे. नंतर इथं ही कुठं टर्नर सिंड्रोम कुणाच्यात असणार आहे फिमेलमध्ये. मग ती फिमेल कशी असणार आहे स्टराईल असणार आहे. आणि इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. तिच्या रिप्रोडक्टिव्ह पार्टची प्रॉपर ग्रोथ झालेली नसणार आहे. टर्नर सिंड्रोम. नंतर कॉनफिशर सिंड्रोम. इथं काय असणार आहे 44 + XXY म्हणजेच इथं एक X एक्स्ट्रा आहे. इथं एक X कमी आहे. इथला एक X कमी कुठं गेला आहे इथं गेला आहे. म्हणून इथं काय झाले आपले 2 X एक्स्ट्रा झाला एक X. तोच इथं असतं तर नॉर्मल कंडिशन असते. ठीक आहे. मग इथं एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो X क्रोमोझोम. मग कुठं आढळतो मेलमध्ये. टर्नर सिंड्रोम फिमेल, कॉनफिशर सिंड्रोम मेल आणि डाऊन सिंड्रोम इन्फंट. डाऊन लहान मुलं डाऊन असतात. टर्नर फिमेलमध्ये, कॉनफिशर मेलमध्ये. सेम इथं पण तसंच असणार आहे. तो मेल स्टराईल असणार आहे आणि इथं पण प्रॉपर ग्रोथ झालेली नसणार आहे. कशाची रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सची. ठीक आहे. आता हे सिंड्रोम बघा. डाऊन सिंड्रोम कसं लक्षात ठेवायचं इन्फंटमध्ये आढळतो. कसं लहान मुलं कशी असतात डाऊन असतात थोडीशी डाऊन. मग डाऊन सिंड्रोम कुणाच्यात आढळला लहान मुलांच्यात. लहान मुलं म्हणजेच काय इन्फंट. ठीक आहे. त्यानंतर आपला टर्नर सिंड्रोममध्ये काय कंडिशन 44 + X म्हणजेच मोनोझोमी ऑफ X असणार आहे. मग कुठं आढळणार आहे फिमेल. टर्नर म्हणजे काय तुरतुरी नावाची एक मुलगी आहे. तिच्यात काय आहे लक्षात कसं ठेवायचं सांगाले फक्त. कुणाच्या नावाशी रिलेटेड नाही आहे हा पार्ट. तुरतुरी. टर्नर सिंड्रोम कुणाच्यात आहे तुरतुरी. तर टर्नरवरनं तुरतुरी काय आहे मुलगी आहे. मग मुलगी काय आहे फिमेल आहे. तिच्यात काय आहे हा टर्नर सिंड्रोम. त्यानंतर कॉनफिशर सिंड्रोम. तर इथे एक शेप मिळतं बघा कशी आहे. आता हा के आहे. के कसं आहे समजा हा एक माणूस आहे. कमरेवर हात ठेवला आहे असा. मग काय आहे कुणाच्यात आढळणार आहे हा मेलमध्ये. काय कंडिशन असणार आहे 44 + XXY म्हणजे एक्स्ट्रा एक X क्रोमोझोम असणार आहे. तो मेल कसा असणार आहे स्टराईल असणार आहे. त्याची प्रॉपर ग्रोथ झालेली नसणार आहे. कशाची रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सची. अशा तर हा ॲबनॉर्मिटीज संपतात की 3 ॲबनॉर्मिटी डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि कॉनफिशर सिंड्रोम. ठीक आहे. थँक्यू.